शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची मोठ्या प्रमाणात आवक, शेतकऱ्यांना मिळतोय चांगला भाव। शिरपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत सध्या मक्याची मोठ्या प्रमाणात आवक सुरू झाली असून दररोज तब्बल 2500 ते 3000 क्विंटल मका बाजारात दाखल होत आहे। यावर्षी हवामान अनुकूल राहिल्याने उत्पादनात वाढ झाली असून शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मका विक्रीसाठी बाजारात आणला जातोय। मक्याला सध्या सरासरी प्रति क्विंटल 1200 रुपये ते 1800 रुपयांपर्यंत दर मिळत आहे। काही उच्च प्रतीच्या मक्यास 1900 रुपयांपर्यंत भाव मिळाल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य दिसत आहे। गेल्या वर्षी याच काळात दर कमी आणि उत्पादनही मर्यादित होतं, मात्र यावर्षी परिस्थिती उलटली असून उत्पादन आणि आवक दोन्हीही वाढले आहे। बाजार समिती परिसरात सकाळपासूनच शेतकऱ्यांची मोठी गर्दी पाहायला मिळते। ट्रॅक्टर, ट्रक आणि बैलगाड्यांमधून शेतकरी मका विकण्यासाठी आणत आहेत। बाजार समिती प्रशासनाने देखील आवक वाढल्यानं तोरकाटे, त्याचबरोबर मोजमाप आणि विक्री व्यवस्थेत अतिरिक्त कर्मचारी नेमलेले आहेत। व्यापाऱ्यांच्या मते यंदा शेतकऱ्यांना चांगले हवामान लाभले असून त्यामुळे धान्याची गुणवत्ता उत्कृष्ट आहे। शिरपूर परिसरात शेतकऱ्यांसाठी हा हंगाम समाधानकारक ठरत आहे। मक्याच्या वाढत्या आवकामुळे बाजारात उलाढाली वाढल्या असून व्यापाऱ्यांनाही चांगली चलती मिळत आहे। पुढील काही दिवसात दरात आणखी सुधारणा होण्याची शक्यता व्यापाऱ्यांकडून वर्तवण्यात येते। मी अर्पित अग्रवाल, माझी फर्म आहे ताराचंद मोतीलाल अग्रवाल। मक्काची यावर्षी डबल आवक आहे शिरपूर मार्केटमध्ये। मागच्या वर्षीच्या पेक्षा डबल उत्पादन यावर्षी शेतकऱ्यांनी घेतलेलं आहे। लागवड बी खूप आहे मक्काची। ओला माल जास्त येतोय मार्केटमध्ये, 1100 पासून ते 1800 पर्यंत विकला जातोय मार्केटमध्ये माल। जसं मॉइश्चर राहिला 35-40 मॉइश्चरचे राहिला ते 11-1200 आणि 14-15 मॉइश्चरचे राहिला ते 18-1900 भाव येते। खूप आवक आहे मार्केटमध्ये आणि चांगलं उत्पादन यावर्षी शेतकऱ्यांनी काढलेलं आहे मक्याच्या। आतापर्यंत किती क्विंटलची आवक झाली? आज आमच्या इथे शिरपूर मार्केटमध्ये कमीत कमी 2500 ते 3000 पोत्याची आवक आहे आणि रोज सरासरी 1500 ते 2000 पोत्याची आवक राहते। लोकनायक न्यूज